पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय हा या ग्रंथाचा कळस मानला जातो. यात मागील 17 अध्यायांचे सार आणि मोक्ष संन्यास योगाचे सविस्तर वर्णन आहे. हा अध्याय संत ज्ञानेश्वरांनी भागवत गीतेच्या 18व्या अध्यायावरील मराठी भाष्य म्हणून लिहिला आहे. या अध्यायाचा मराठी सारांश आणि मुख्य वैशिष्ट्ये कोणती ते पुढे दिले आहे. कळस उपमा. मागील 17 अध्याय हे जर मंदिराच्या पायऱ्या असतील तर 18वा अध्याय हा त्याचा कळस आहे. सर्व गीतार्थ संग्रह. यात संन्यास, त्याग, ज्ञान, कर्म, भक्ती आणि मोक्ष या विषयांचा सांगोपांग विचार मांडला आहे. हे अतिशय सामर्थ्यवान, अहंकारादी अशुभांच्या समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे अशा वेदशास्त्र रूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. महाराज, गीतारूपी रत्न मंदिराचा हा जो 18वा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन घडविणारा 18वा अध्याय हा वाटाड्या आहे. लोकात तरी अशी समजूत आहे की दुरूनच देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच म्हणजे दर्शनच हस्तगत झाली असे होते. येथेही म्हणजे 18व्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे, कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते. म्हणून याच कारणाकरता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढवला असे म्हणतो. मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम उरत नाही असे नव्हे काय, तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे. व्यास हे स्वभावतः मोठे बुद्धिमान कारागीर, मोठे सूत्रकार होते. त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदरूपी कटारावर खणावयास आरंभ केला, म्हणजे उपनिषदाचा विचार करण्यास आरंभ केला. तेव्हा धर्म, अर्थ, काम हा त्रिविध पुरुषार्थ रूपी जो पुष्कळसा असा चाराचुरा निघाला त्याचा महाभारत रूपी कोट गीता मंदिरासभोवती केला. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. या गीतेत 700 श्लोक आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे. परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व म्हणजे ज्ञान सांगितले, दुसरे नाही. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथांचे विवरण केले आहे व सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही याच धोरणाने ऐका. जो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचे तात्पर्य आहे व सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने राहण्याचे जन्मस्थान आहे व परमहंसी राजहंसाने सेवन करण्याचे मानस सरोवर आहे, त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे व तो इथे संपूर्ण झाला आहे असे निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.